नमस्कार मित्रांनो, अलिबाग शहरातील पर्यटकांना आकर्षित करणारे आणखी एक केंद्रस्थानी असलेले ठिकाण म्हणजे गोकुळेश्वर मंदिर परिसर. गोकुळेश्वरचा तलाव याचे सुशोभीकरण शासनाने नुकतेच पूर्ण करत घेतले आहे. अलिबागकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आणि पूर्वी अलिबागकरांना तात्पुरत्या स्वरूपात पाण्याची सोय बरेच वर्ष करून देणारा हा गोकुळेश्वर तलाव मधल्या काळात खूपच दुर्लक्षित होता. परंतु आता शासनाच्या विविध योजनांतून याचे सुशोभीकरण झालेले आहे. आजूबाजूला मोठ्या शिक्षण संस्था, मोठे पर्यटन प्रकल्प आल्यामुळे या प्रकल्पाला 4 चांद लागलेले आहेत. आज अलिबाग शहरातील पर्यटकांना आकर्षण करणारे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून एक विसाव्याचे ठिकाण, संध्याकाळी फेरफटका मारण्याचे ठिकाण म्हणून हा परिसर आता नावारूपाला येत आहे. मुळातच अलिबागेत असे तलाव कमी होते. हिराकोटच्या तळ्याचे सुशोभीकरण आधीच पूर्ण झाले होते, पण काही कारणाने गोकुळेश्वर किंवा वेशवी तलाव याचा विकास रखडला होता. पण आता तो समाधानकारकपणे पूर्ण होत आहे. विशेष म्हणजे आजूबाजूला चालण्याच्या मार्गावर बकुळीची किंवा अन्य फुलझाडे व्यवस्थित लावलेली आहेत, त्याची चांगली जोपासना होते. सर्व संबंधितांना यासाठी धन्यवाद हे दिलेच पाहिजेत. आपणही कधीही अलिबागेत आलात तर आवर्जून अलिबागच्या अगदी प्रवेशद्वारावरच असलेल्या या गोकुळेश्वर परिसराला भेट द्या. येथील शिवमंदिर आणि आजूबाजूचा परिसर याची पायपीट करा, दर्शन घ्या. आपल्याला नक्कीच समाधान लाभेल. लहान मुलांचे खेळ, अगदी सिनियर सिटीजनना सुद्धा व्यायाम करता येईल अशा प्रकारची काही आयुधे, साहित्य येथे प्रशासनाने ठेवलेले आहे. ग्रामपंचायत, आमदार निधी, जिल्हा परिषद निधी याचा सुयोग्य वापर केला तर असे चांगले प्रकल्प संपूर्ण अलिबाग तालुक्यात अगदी नागाव, चौल, रेवदंडा, आवास, सासवणे, किहीम या सर्वच ठिकाणी राहू शकतात, उभे राहू शकतात. आपल्या तालुक्यातील काही ग्रामपंचायती खूपच समृद्ध झालेल्या आहेत. अलिबाग तालुक्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी गुंतवणूक केलेली आहे. अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. यांचा समाज उपयोगी फंड, CSR फंड आणि अन्य निधीतून स्थानिक ग्रामपंचायत यांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र काम केलं तर खूप मोठी, छान, चांगली कामे उभी राहू शकतात. याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.